डॉक्टर सबुरी, हल्ली HPV वॅक्सीन म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर रोखण्याचं किंवा टाळण्याचं वॅक्सीन या विषयावरती खूप चर्चा चालली आहे. सो त्याविषयी तुम्ही आम्हाला काय सल्ला द्याल? सो HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हे साध्या भाषेमध्ये एका व्हायरसचं नाव आहे. हा व्हायरस आहे ज्याच्यामुळे गर्भाशयाच्या गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा रोल आहे. आता व्हायरल इन्फेक्शन हे खूप कॉमन असतात. जर आपण जगातला डेटा बघितला तर लाईफ टाईम मध्ये एव्हरी सेक्शुअली ऍक्टिव्ह कपल कधी ना कधीतरी HPVच्या कोणत्या ना कोणत्या स्ट्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. हे आपल्याला माहिती आहे. महत्वाचं हे असतं की आपली इम्युनिटी प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर आपल्या शरीराला त्या व्हायरसशी लढता येतं. तसं झालं तर फार काही फरक पडत नाही, पण व्हायरस हे आपल्या शरीरात लपून बसू शकतात. काही केसेसमध्ये शरीराला त्याला पूर्णपणे लढता येत नाही. अशा वेळेस पर्सिस्टंट HPV म्हणजे खूप वर्षासाठी ते इन्फेक्शन माझ्या शरीरात राहिलंय, गर्भपिशवीच्या तोंडावरती बदल करतंय, तेव्हा प्री कॅन्सर आणि त्यापुढे कॅन्सर होण्याची शक्यता होते. सो सगळ्यात पहिले समजून घेणं हे गरजेचं आहे की HPVचे इन्फेक्शन मला जर आज झालं ह्याचा अर्थ मला कॅन्सर होणार आहे किंवा झालाय असं नाही. ते आपल्याला खूप सिंपल पद्धतीने आयडेंटिफाय करता येतं आणि ट्रीट करता येतं. पण काही केसेसमध्ये ह्याच्या पुढच्या स्टेज होतात आणि पुढच्या साधारण 10 ते 15 वर्षामध्ये कॅन्सरची रिस्क वाढते. ती व्हायला नको म्हणून जसं बाकी सगळ्या इन्फेक्शनसाठी ते इन्फेक्शन होऊ नये यासाठी जे आपण वॅक्सिन्स देतो, तसंच HPV साठी प्रिव्हेन्शन वॅक्सिन हे आहे. हे वॅक्सिन अवेलेबल खूप वर्षापासून आहे. आता सध्या ते भारतामध्ये एका थोड्याशा आपल्या स्वतःच्या नवीन बनवलेल्या फॉर्ममध्ये अवेलेबल झाले, त्यामुळे त्याची एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. HPVचं वॅक्सिन द्यावं का? 100% द्यावं. कधी द्यावं? बेस्ट टाइम आहे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटात जर दिलं तर त्याचा सगळ्यात चांगला फायदा होतो. कारण एक्सपोजर आधी जर दिलं तर इट इज हेल्पफुल. मग नंतर नाही द्यायचं का? नाही, असं नाही. नंतरही त्याचा फायदा होतो, कारण HPV या व्हायरसचे 100पेक्षा जास्त स्ट्रेन्स आहेत. ह्याच्यापैकी काही स्ट्रेन्स आहेत जे हाय रिस्क आहेत, जे आपल्याला माहिती आहे की त्यांच्यामुळे कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. बरं, HPV हा फक्त गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर करतो असं नाहीये. ओरोफेरेंजियल कॅन्सर आहे, पिनाईल कॅन्सर आहे. सो मेल्समध्ये जो पेनिसचा कॅन्सर होतो त्याच्यामध्ये सुद्धा कल्प्रिट हाच आहे. त्यामुळे इन जनरल ॲज अन इन्फेक्शन आपल्याला ह्याला प्रिव्हेंट करायचंय, त्यासाठी हे वॅक्सिन आहे. जर लहान वयोगटात दिलं तर 2 डोसमध्येच काम होतं. त्यामुळे 9 ते 14 वयोगटात दिलेला सगळ्यात जास्त चांगला बेनिफिट आहे, तेव्हा ते द्यावं. त्यानंतर सुद्धा 45 वर्ष वयापर्यंत जर आपण दिलं तर 3 डोस लागतात. प्रत्येकाची केस वेगळी असते. सो जेव्हा आपण नंतरच्या वयामध्ये वॅक्सिन देतोय तेव्हा मी म्हणेन एकदा आपल्या डॉक्टरांशी डिस्कस करावं आणि त्यानंतर ते वॅक्सिन घ्यावं. वॅक्सिन एफिकसी कमी करते. वॅक्सिनची जी एफिकसी असते ती वयाप्रमाणे त्याचा इफेक्टिव्हनेस कमी कमी होत जातो. त्यामुळे लवकर घेतलेलं चांगलं, आणि त्यामुळे हा जे सगळं डिस्कशन आपण म्हणतोय की हल्ली लहान मुलींना द्यावं का नको द्यावं, तर ते लवकर गव्हर्नमेंट टार्गेट करते, कारण सगळ्यात जास्त फायदा तेव्हा असतो. त्यातच जिथे आपण चांगला विचार करतो काही भीती असते. आता काही काही असे रील्स, मीच आता मध्ये एक व्हिडिओ बघितला की एक मनुष्य सगळ्यांना सांगतोय की नाही नाही, ते कोणतं तरी वॅक्सिन आहे, ते येऊन तुम्हाला देतील आणि त्याच्याने मूल बंद करतात. आणि मला इतकं वाईट वाटतं की अगदी गावागावांमध्ये इतक्या म्हणजे आपलं इंडिजिनस इंडियाने बनवलेलं नवीन वॅक्सिन अवेलेबल आहे, जे सवलतीच्या दरात किंवा फ्री खूप लोक देण्याचा प्रयत्न करतायत. कारण सर्वायकल कॅन्सर खूप जास्त आहे. म्हणजे भारतामध्ये 2nd नंबरचा कॅन्सर जर स्त्रियांमध्ये बघितला तर हा सर्वायकल कॅन्सर आहे. दरवर्षी साधारण 1,20,000 ते 1,30,000 स्त्रियांमध्ये आपण तो डायग्नोज करतो आणि 75,000 ते 80,000 लोकांना आपण वाचवू शकत नाही. सो एव्हरी इयर वी आर लुझिंग ऑलमोस्ट 80,000 फिमेल्स टू सर्वायकल कॅन्सर. एक वॅक्सिन देऊन आपण ह्याची रिस्क खूप कमी करू शकतो. पण खूप भीती असते की ह्याच्याने काही पुढे जाऊन प्रेग्नन्सीचा इफेक्ट होईल का, तर तसं नाहीये. खूप रिसर्च झालाय, याच्याने काही इन्फर्टिलिटी वगैरे होत नाही. दुसरी एक भीती असते की गर्भपिशवी किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रिलेटेड काहीतरी आपण डिस्कशन करून वॅक्सिन देऊ, तर ह्यामुळेच मुला मुलींमध्ये सेक्शुअल ऍक्टिव्हिटी लवकर वाढेल का, आणि त्यामुळे आई वडील नाही देत. तर तसंही नाहीये. म्हणजे अगदी वॅक्सिनने तुम्ही प्रोटेक्टिव्ह इफेक्ट कमी करू नका,
तुम्ही स्वतःचा अभ्यास करा, तुम्ही डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांशी बोला. इकडचं तिकडचं काहीतरी इंस्टाग्रामवर दिसलेल्या गोष्टींवरती आपल्या लहान मुला मुलींच्या आयुष्याचे डिसिजन घेऊ नका. खरंच. आणि मी मुला मुलींच्या ह्याच्यासाठी म्हणतेय की बऱ्याचदा मला लोक विचारतात की मग फक्त मुलींनाच द्यायचं असतं का? तर तसं नाहीये. HPV वॅक्सिनेशन ऍक्च्युली लहान मुलांना दिलं तरीही चालणार आहे, कारण ऍज अ कम्युनिटी आपल्याला या व्हायरसचं ट्रान्समिशन कमी करायचंय. HPV ट्रान्समिटच कसा होतो? क्लोज स्किन कॉन्टॅक्ट. प्रत्येक वेळेस सेक्शुअल ऍक्टिव्हिटीनेच HPV ट्रान्समिट होईल, पेनिट्रेटिव्ह सेक्सच असलं पाहिजे असं नाहीये. सो देर आर अदर वेज इट कॅन ट्रान्समिट. अँड फॉर दॅट इट इज इम्पॉर्टंट की द कम्युनिटी ॲज अ होल इज वॅक्सिनेटेड. सध्या आपण मुलींवरती जास्त टार्गेट करतोय, कारण वी नो द नंबर ऑफ सर्वायकल कॅन्सर इज सिग्निफिकंटली मोर. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात, इझिली अवेलेबल असतं. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वॅक्सिन्स सुद्धा अवेलेबल आहेत. बऱ्याचदा जो कॉस्ट हा फॅक्टर होता, ज्याच्यामुळे आई वडील त्याचा विचार तेवढा सिरियसली करत नव्हते, तर आता तोही खूप प्रमाणात कमी आलाय. तर मी नक्की म्हणेन की तुमच्या घरात जी लहान मुलं असतील त्यांना HPV वॅक्सिनेशनचा डेफिनेटली विचार करा. डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांशी ह्याच्याबद्दल डिस्कस करा. अगदी.